नमस्कार मंडळी, 26व्या वेलनेस वेनसडेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। 2 दिवसावर आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। आता वेलनेस, आयुर्वेद आणि डायबिटीस या तिन्ही गोष्टींचा विचार केला तर आपण योगाला बाजूला ठेवूच शकत नाही आणि म्हणूनच आपण आज योग या विषयावर बोलणार आहोत। आणि त्याचसाठी मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की योग म्हणजे नक्की काय आणि योग आणि आयुर्वेदाचा एकमेकांशी काय संबंध आहे, कारण जगभरात योग हा शब्द खूप प्रसिद्ध झालाय। अगदी बरोबर। आणि योग या शब्दाचा, योग हा संस्कृत शब्द आहे, युज या धातूपासून तो बनलाय आणि याचा एक्झॅक्टली अर्थ असा, योग म्हणजे जोडणे, 2 गोष्टींना जोडणे। इथे आपण कशाला जोडणार आहोत तर इथे आपण शरीर, मन, इंद्रिय, आत्मा यांचा संयोग करणार आहोत, याचं एकमेकांशी घट्ट नातं निर्माण करणार आहोत। त्याला ऍक्च्युअली योग असं म्हणतात। योगाचं दुसरं योग या शब्दाची दुसरी व्याख्या अशी आहे, चित्तवृत्ती निरोध। म्हणजे काय? इंद्रिय, मन शांत ठेवणं, बुद्धी स्थिर ठेवणं, यालाच चित्तवृत्ती निरोध म्हणतात। म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे शरीर, मन, आत्मा, इंद्रिय, बुद्धी या ज्या काही टर्मिनॉलॉजीज आपण बोलतोय, कारण योगाचा खरा संबंध आहे तो आध्यात्मिक उन्नतीशी आहे। आध्यात्मिक उन्नती हे ध्येय ठेवून योगशास्त्राची प्रगती झालेली आहे आणि म्हणून योगशास्त्र म्हणजे योग याचा खरा अर्थ जोडणे, चित्तवृत्ती निरोध असा आहे। आता आयुर्वेद आणि योगाचा संबंध काय, दोन्हींमध्ये साम्य काय आहे ते बघूया आपण। आयुर्वेद हे पण एक प्राचीन शास्त्र आहे, योग हे पण प्राचीन शास्त्र आहे। दोहोंचा उगम जो आहे तो वेदांमधनं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी ही 2 स्वतंत्र शास्त्र असली तरी एकमेकांना पूरक आहेत बरं का। मुळात आयुर्वेद काय विचार करतो, आहार विहार, जीवनशैली आणि व्याधींची चिकित्सा म्हणजे रोगांवर उपचार करणे हा मुख्य आणि स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य रक्षण करणे हा आयुर्वेदाचा उद्देश आहे। पण जेव्हा माणूस निरोगी होतो तेव्हा योगशास्त्राचा उद्देश हा त्याच्या पुढे जातो आणि म्हणजे निरोगी माणसाची आध्यात्मिक उन्नती हा योगशास्त्राचा उद्देश होतो। त्यामुळे योग आणि आयुर्वेद ही स्वतंत्र शास्त्र असली तरी ती एकमेकांना पूरक आहेत। म्हणजे तुम्ही आधी हेल्दी राहा आणि म्हणजे तुम्हाला त्याहून महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करता येईल असं आपण थोडक्यात म्हणू शकतो। हो, आता आयुर्वेद आणि योगाचा संबंध कळला, पण योगासन आणि योग ही म्हणजे सारखं नाहीये। नाही, योगशास्त्राची 8 अंग किंवा 8 शाखा आहेत आणि त्यापैकी एक आहे तो हठयोग, ज्याच्यामध्ये आपण योगासनं वगैरे करतो तो भाग येतो। योगासनं म्हणजे शेवटी शारीरिक व्यायाम आहे, शारीरिक आयाम आहे। आता आपण योगासनांचा जो प्रकार आहे म्हणजे कसं आहे की ध्यान, धारणा, समाधी या आध्यात्मिक मार्गावर जाण्यासाठी जी आपण शरीराची तयारी करतो त्यासाठी योगासनं करतात असं एक थोडक्यात सोप्या शब्दात आपण म्हणू शकतो। आता मी तुम्हाला एक उदाहरण देते बरं का। तुम्ही जर पूर्वीच्या ऋषी मुनींचा एखादा फोटो किंवा एखादं चित्र पाहिलं असेल की पद्मासनात किंवा पर्वतासनात उभा असलेला किंवा पद्मासनात बसलेले एखादे ऋषी आपल्या डोळ्यासमोर आणा। कसे असतात ते? विशिष्ट आसनात बसलेले असतात, डोळे मिटलेले असतात आणि कुठेतरी स्थिरता असते। याचा अर्थ काय? योगासनांद्वारे विशिष्ट आसनांमध्ये बसणं, चित्त स्थिर करणं आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणं, ध्यान लावणं, हा फरक योगासनं आणि योग म्हणजे योगशास्त्रात अंतर्भूत असलेली योगासनं आणि योगाचं ध्येय याच्यामध्ये आहे। थोडंसं सोपं करून सांगायचं तर योगामधला एक फॅक्टर म्हणजे योगासनं आहेत। सो आपल्याला जेवढा योगा या हेडिंग खाली आजकाल माहिती असतो तो फक्त 1 पार्ट ऑफ इट आहे आणि एक लार्जर पिक्चर काहीतरी वेगळं आहे। पण ह्या योगासनांचा ह्या सगळ्यामध्ये नक्की उद्देश काय आणि त्याचे फायदे काय? आता आपण शारीरिक योगासनांचाच विचार याच्या पुढे करणार होता। हे ध्यान, धारणा, समाधी वगैरे हे थोडं आता बाजूला ठेवूया।
योगासनांचा उद्देश काय? मुळात आसन म्हणजे काय? स्थिर सुखम आसनम, म्हणजे बॉडीचं असं पोश्चर की ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल पण असू शकता आणि स्थिर पण राहू शकता, ते आसन. याच्यामुळे काय होतं, आता आपण आसनांचा सराव करतो तेव्हा त्याचा उद्देश असतो सामर्थ्य आणणं, म्हणजे बॉडीमध्ये स्ट्रेंथ आणणं, मस्क्युलर स्ट्रेंथ आणणं, लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आणणं आणि संतुलन वाढणं, म्हणजे आपलं शरीर हे संतुलित राहायला पाहिजे. त्याबरोबरच श्वासावर लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे. श्वास हा संथ समलयित असा व्हायला पाहिजे. आसनांचे फायदे काय होतात? मस्क्युलर स्ट्रेंथ वाढते, मस्क्युलर फ्लेक्झिबिलिटी वाढते, पोश्चर सुधारतं, मसल टोन वाढतं. मी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतीये कारण काही काही शब्द टर्मिनॉलॉजीचे आपल्याला जवळचे असतात. मेटाबॉलिझम सुधारतं, लंग फंक्शन हे सुधारतं कारण तुम्ही दीर्घ श्वास घेता, संथ श्वास घेता, श्वासावर नियंत्रण आणता, त्यामुळे लंग फंक्शन पण सुधारतं. तुमची इम्युनिटी वाढते, सगळ्यात महत्त्वाचं प्रतिकारक क्षमता वाढते, झोपेची क्वालिटी सुधारते, त्याबरोबर मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य सुद्धा योगशास्त्राचा किंवा योगासनांचा नियमित अभ्यास केल्यानंतर सुधारते. मेंदूचं कार्य सुधारतं आणि अनेक रिसर्च झालेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कळलेलं आहे की योगासनांचा नियमित अभ्यास केल्यावर तुमचं ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा होते, त्याचं नियंत्रण उत्तम होतं, कोलेस्ट्रॉलमध्ये सुधारणा होते, ब्लड शुगर कंट्रोल चांगला होतो आणि हार्ट किंवा हृदयरोग याच्यामध्ये सुद्धा फायदे दिसून येतात. ओके, पण योगासनं ही इतर व्यायाम प्रकारांपेक्षा वेगळी कशी? सांगते बरं का. आता योगासनांमध्ये संथ, सावकाश, नियंत्रित अशा हालचाली असतात आणि संथ श्वासोच्छ्वास घ्यायचा असतो. पण इतर व्यायाम म्हणजे धावणं, जिम करणं किंवा उड्या मारणं, झुंबा यामध्ये जलद हालचाली अपेक्षित आहेत, त्याबरोबर श्वासोच्छ्वास सुद्धा जलद होतो. इथे ना योगामध्ये संथ सगळं शांतपणे आहे, त्यामुळे एनर्जी एक्सपेंडिचर अपेक्षित नाहीये विशेष करून. पण जेव्हा तुम्ही वेगळा व्यायाम प्रकार करता त्यावेळी कॅलरीज बर्न व्हायला पाहिजेत किंवा एनर्जी एक्सपेंडिचर व्हायला पाहिजेत असं अपेक्षित असतं. नेहमी इतर जेव्हा व्यायाम करता तेव्हा तो व्यायाम केल्यानंतर थकवा येतो आणि विश्रांतीची गरज असते. पण योगासनं करून झाल्यावर थकवा येणं अपेक्षित नाही, उलट स्फूर्ती मिळायला पाहिजे, उत्साह वाढायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेव्हा इतर प्रकारचा व्यायाम करता, एस्पेशली जिम किंवा वेट लिफ्टिंग वगैरे, तर त्यानंतर सकस पोषक असा आहार घेणं अपेक्षित आहे आणि त्यामुळेच मग प्रोटीन पावडर सजेस्ट केल्या जातात. काही काही लोक अंडी जास्त खातात किंवा विशिष्ट प्रकारचा आहार घेतात. पण योग केल्यानंतर तुम्ही जो तुमचा रेग्युलर नियमित नॉर्मल आहार जो घेत असाल तोच तुम्ही घेऊ शकता, तोच घेणं अपेक्षित आहे. म्हणजे योगा करताय म्हणून काहीतरी हाय कॅलरी हाय प्रोटीन आहार घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. इतर प्रकारच्या व्यायामाने शारीरिक विकास होतो, पण योगासनं केल्यानंतर शारीरिक विकास होतोच. तो एक गोष्ट व्यायाम आहे, म्हणजे पोटातल्या सगळ्या अवयवांना, स्नायूंना सुद्धा एक प्रकारचा व्यायाम होतो. पण योगासनांच्या अभ्यासाने शारीरिक विकास तर होतोच, पण मानसिक विकास पण होतो, मनावर नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे मिळवता येतं. तर अशा प्रकारे योगासनं आणि इतर व्यायाम यात फरक दिसतो. ओके, पण मग आता ओघानीच मला पडलेला प्रश्न, जर वजन कमी करायचं असेल तर योगासनांचा फायदा किती होईल? कारण जर एनर्जी एक्सपेंडिचर साठी योगा नसेल तर मग काहीतरी वेगळा एक्सरसाइज लागेल ना वजन कमी करायला. नक्कीच. जर तुमचा उद्देश वजन कमी करणं हा असेल तर तुम्हाला जास्त कॅलरीज बर्न करायला पाहिजेत, जास्त ऊर्जा खर्च केली पाहिजे, एनर्जी एक्सपेंडिचर जास्त पाहिजे. तुम्ही खाता त्या मानाने कॅलरीज जास्त खर्च झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी त्या इतर व्यायाम आहेत. योगासनं हा तुमच्या शरीराच्या आतल्या क्रिया सुधारण्याच्या दृष्टीने उपयोगी आहे. त्यामुळे तुमचं पचन सुधारेल, तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट सुधारेल. पण कॅलरी एक्सपेंडिचर करण्यासाठी तुम्हाला इतर व्यायाम करायला लागतील. अर्थात एक आहे, इतर शारीरिक क्रिया सुधारल्या तर योगासनांनी सुद्धा वजनावर नियंत्रण आणता येतं,
पण तुमची जी टार्गेट्स असतात ना, मला एवढं कमी करायचंय, तेवढं कमी करायचंय, ही अपेक्षा तुम्हाला योगासनांमधनं ठेवता येत नाही. ओके. ज्यांना अनेक दिवस असं वाटत होतं आपण योगाला तर जातोय पण वजन काही कमी होत नाहीये, त्यांना होपफुली आज त्याचा आन्सर मिळालं कारण असेल. योगासनांचा उद्देशच वेगळा आहे. येस, ऍब्सोल्युटली. त्यामुळे आपल्या व्यायामांच्या बास्केट मधला एक प्रकार व्यायामाचा हा योग असू शकतो. एनिवेज, आपण पुढचा प्रश्न विचारूयात. अवघड योगासनं जमत नाहीत पण मग ती न जमल्यावर त्याचा काही फायदाच होत नाही का? असं अजिबात नाहीये. मुळात योगासनं ही जेवढी जमतील तेवढीच करावी. जेवढं तुमचं शरीर वळेल तेवढंच ते करावं. हळूहळू त्याचा सराव वाढवावा. पूर्ण आसन स्थितीपर्यंत जाण्यासाठी ते क्रमाक्रमाने त्याचा प्रयत्न करावा. एखादी शरीरस्थिती, एखादं आसन पूर्णतः जमलं नाही तरी तुम्ही तुमच्या मर्यादा स्ट्रेच करून ती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, तरीही तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि या सगळ्यामध्ये रोजच्या रोज हळूहळू तुमचा परफॉर्मन्स वाढवत नेणं अपेक्षित आहे, म्हणजे फायदा हा दिसेलच. येस. आता अजून एक महत्वाचा प्रश्न. योगासनं केव्हा करावीत, केव्हा करू नयेत, कोणी करावीत आणि करताना काय काळजी घ्यावी? अगदी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. योगासनांना हलक्यात घेऊ नका, कारण योगासनं करण्याचे पण काही नियम आहेत. यामध्ये योगासनं ही नेहमी रिकाम्या पोटी करावीत. जे पोट भरलेलं आहे आणि योगासनं करायला घेतलीत असं कधीच करू नये. निदान खाणं आणि योगासनं करणं यात किमान 3 तासाचं अंतर असावं. त्यानंतर पोट साफ असलं पाहिजे. मलमूत्र विसर्जन केल्यानंतरच योगासनं करा. नंतर चिंतामुक्त वातावरणात योगासनं करा. तुम्हाला खूप चिंता आहे, टेन्शन आहे, काळजी आहे, स्ट्रेस आहे, कुठेतरी पोहोचण्याची काळजी, कुठेतरी जाण्याची काळजी, तर ह्या मनस्थितीत योगासनं करू नका. त्याचा फायदा होणार नाही, कारण तुमचं शरीरच रिलॅक्स होणार नाही. त्यानंतर सुती सैल कपडे घालून योगासनं करा. मोकळ्या जागेत योगासनं करा. बंद वातावरणात योगासनं शक्यतो करू नका. पण आता तुम्ही मोकळ्या वातावरणात योगासनं करायची म्हणून बाहेर कडक ऊन आहे आणि मोकळ्या जागेत जर योगासनं केली तर तेही योग्य नाही. या बाहेर कडाक्याची थंडी आहे आणि टेरेसवर योगासनं केली तरीही योग्य नाही. तुम्ही एका खोलीत जी प्रशस्त आहे, हवेशीर आहे, नॅचरल उजेड आहे, अशा ठिकाणी योगासनं केलीत तरी हरकत नाही. पण AC खूप जोरात मोठा लावलेला आहे आणि तिथे योगासनं केली तर तेही चुकीचं आहे. त्याच्यानंतर खिडक्या दारं बंद आहेत, आत उकडतंय आणि योगासनं करताय तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे प्रसन्न वातावरणात, मोकळ्या वातावरणात, हवेशीर वातावरणात योगासनं करा. त्याच्यानंतर योगासनांचा सराव जो आहे तो हळूहळू करावा. तो सराव हळूहळू वाढवत न्यावा. शरीराला झटका देणं किंवा अति ताणणं, शरीर ताणणं हे अजिबात योग्य नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जो माणूस आजारी आहे किंवा ज्याची सर्जरी नुकतीच झालेली आहे किंवा स्त्रियांमध्ये मासिक धर्म चालू आहे, अशा वेळी योगासनंही करू नयेत. अजून एक महत्त्वाचं, तुमच्या शरीरात इन्फेक्शन आहे म्हणजे अंगात ताप जरी असेल तरी योगासनं करणं योग्य नाही. योगासनं करताना तुम्ही पूर्णतः निरोगी असलं पाहिजे. अर्थात आता एक आहे, डायबिटीसच्या लोकांनी मग करायची नाही का, कारण त्यांना निरोगी म्हणता येईल का? डायबिटीसच्या लोकांनी योगासनं करायची. ज्यांना ताप आहे किंवा काही वेदना होत आहेत किंवा आजार ॲक्टिव्ह अशा अवस्थेत आहे त्यांनी योगासनं करू नका. आता या सगळ्या योगासनांचे काही दुष्परिणाम असतात का? आहेत ना, नक्कीच आहे. आता योगासनं करायची आणि आसनाच्या पूर्ण स्थितीपर्यंत पोहोचायचं, यासाठी अति जास्त ताण दिलात तर शरीरावयवांना दुखापत होण्याचा संभव असतो. उदाहरणार्थ, तुम्ही चक्रासन करायला गेलात आणि मणक्यांना खूपच जास्त ताण दिलात तर स्लिप डिस्क होणं, मणक्यांचे आजार होणं हे होऊ शकतं बरं का. याशिवाय काही आसनांमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि त्यामुळे काचबिंदू असेल तर तो वाढण्याची शक्यता असते, म्हणजे ग्लॉकोमा आपण म्हणू, ग्लॉकोमा वाढण्याची शक्यता असते. याशिवाय काहींना उच्च रक्तदाबाचा जर त्रास असेल आणि ऑलरेडी ब्लड प्रेशर जास्त असेल तर योगासनांनी किंवा काही प्रकारच्या प्राणायामांनी, स्पेशली
कपालभाती वगैरे सारख्यांनी ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यामुळे त्यांनी सावकाश ते करावं. अजून एक, सर्वांगासन करताना जर तुम्हाला तुमच्या मानेचे स्नायू हे बळकट नसतील, या स्पॉन्डिलायटिसचा वगैरे त्रास असेल, तर सर्वांगासन करताना मानेला त्रास होऊ शकतो, मानेच्या मणक्यांना दुखापत होऊ शकते. म्हणजेच थोडक्यात काय, हे जे डूज अँड डोंट्स आहेत ना, हे योगासनांचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा आपल्या बुद्धीचा साईड इफेक्ट नाही का? कारण कधी करावं आणि कधी करू नये हे आपणच याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. म्हणजे योगासनांचा सगळ्यात जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो. तर मंडळी, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज आपण आजचा आपला हा 26वा वेलनेस वेनसडे पार पाडलेला आहे. असेच आपण परत भेटत राहू दर बुधवारी 8:45 वाजता फेसबुक लाईव्हवर. धन्यवाद.